महत्वाचे 2 शब्द सांगतो, तेवढे शब्द फक्त तुम्ही ऐका. माझं पूर्ण कीर्तन नाही ऐकलं तरी चालेल, फक्त 2 मुद्दे घरी घेऊन जा. वेळ होत असेल 5-10 मिनिटं होऊ द्या वेळ. वाईट ऐकण्यापेक्षा चांगलं जर कधी 5 मिनिटं जास्त ऐकलं तर कधीही जीवनाचं सोनं होत असतं. पहिला मुद्दा, मायबापाची सेवा करा. दुसरा मुद्दा, प्रत्येक मायबापाला विनंती आहे, आपल्या मुलांना संस्कार कमवून द्या. मुलांना या जगामध्ये संस्कार कमवून द्या. संपत्ती कमवून देण्यापेक्षा संस्कार कमवून द्या. संस्कार ही काळाची गरज आहे. जर तुमच्या मुलांना संस्कार असतील तर कोट्यावधीची श्रीमंती एका वर्षामध्ये प्राप्त करून देतील. पण जर तुमच्या मुलांना संस्कार नसतील ना काका, कोट्यावधीची इस्टेट एका वर्षामध्ये नष्ट करू शकतील. म्हणून संस्कार कमवून द्या. अरे एवढी बिकट परिस्थिती झालेली बाबा, धुळ्याकडनं आमचा प्रवास होतो. रात्री 1:30-2 वाजेला मी इकडनं जात असतो हायवेने. 18, 19 वर्षाची मुलं दारू पिऊन फिरतात, हातामध्ये दारूच्या बाटल्या घेऊन फिरतात. बरेच मुलं आम्हाला म्हणतात, महाराज आम्ही दारू पितो, तुमच्या बापाच्या पैशाची पितो का? त्यांना माझं एकच सांगणे, दादा रामच्या बापाच्या पैशाची तू दारू पित नाही, पण दारू पिऊन तुझ्या बापाच्या अगोदर मरून जाशील याचं काय? त्या मायबापाने तळ हाताच्या फोडासारखं जपलेलं आहे तुला. त्या आईवडिलांची तर काळजी घ्या. प्रत्येक मुलाला सांगणं माझं, शासन, व्यसन आणि फॅशन या 3 गोष्टीच्या नादी लागून जीवन बर्बाद करू नका. तुमच्या ताकदीची उभ्या महाराष्ट्राला गरज आहे, उभ्या भारताला गरज आहे. अरे जाऊन बघा, भारत मातेच्या सीमेवरती 18, 19 वर्षाचे मुलं त्या ठिकाणी आहेत. त्यांना नाही का त्यांना नाही का बाप, त्यांना नाही का भाऊ, त्यांना नाही का बायको, सर्वांचा त्याग करतात आणि भारत मातेच्या सेवे करतात. त्या ठिकाणी तैनात असतात. काय जीवन त्या मुलांचं असेल, काय जीवन असेल. या ठिकाणी ज्यांचा मुलगा आर्मीमध्ये असेल ना, त्या आईवडिलांना विचारा, सणासुदीला तुम्हाला गोड घास गेला का? अरे पुरणाची पोळी जर कधी असेल ना, ती पोळी सुद्धा त्यांना तिखट लागते. का लागते? ज्या मुलाला लहानाचं मोठं केलं तो मुलगा आपल्यापासून दूर राहत असेल, काय गोड लागेल त्या मायबापाला जेवण? विचार करण्यासारखी गोष्ट आहे काका. 50-60 किलोमीटरचा प्रवास करून थंडीच्या वेळेला, ज्या वेळेला मी घरी जातो ना, गाडीचा आवाज ऐकल्याबरोबर आमच्या आई ओट्यावरती येऊन उभी राहते, अंगावरती 2 चादरी टाकते आणि सांगते, बाळा एवढ्या थंडीने आला, तुला थंडी वाजत नसेल का रे? त्या वेळेला मनात विचार येतो, अरे 100 किलोमीटर प्रवास केला थंडीमध्ये तर माझ्या आईला झोप लागली नाही. रात्रीच्या 2 वाजता आमच्या अंगावरती चादर टाकते. ज्या मायचे लेकरू 0 डिग्री सेल्सिअस तापमानमध्ये जीवन जगत असेल, त्या आईची अवस्था काय होत असेल? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. 7 दिवसाकरता जर भागवत कथेला कुठे बाहेर गेलो ना काका, आमच्या आईला झोप लागत नाही, लगेच आमच्या आईचा फोन येतो, का रे महाराज कधी येशील बाळा? तुझ्याशिवाय जेवण जात नाही, झोप लागत नाही, घरामध्ये सुनं वाटतं. त्यावेळेला मनात विचार येतो, अरे 7 दिवसाकरता घरातनं बाहेर निघालो तर आमच्या आईला झोप लागत नाही, जेवण जात नाही. ज्या मायचं लेकरू 7-7 वर्ष तिला बघायला मिळत नसेल, त्या आईची अवस्था काय होत असेल? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. एखाद्या आर्मीवाल्या जवानाच्या बायकोला किंवा आईला जर कधी भारताचा नकाशा दिला ना काका, ऐका बरं का, ती कधीही त्या नकाशामध्ये आपला भारत पाहणार नाही, महाराष्ट्र पाहणार नाही, जिल्हा पाहणार नाही, तालुका पाहणार नाही. त्या नकाशामध्ये फक्त एकच पाहते, माझा नवरा, माझा मुलगा कोणत्या बॉर्डरवरती उभा आहे, ती बॉर्डर ती आई पाहत असते. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. विचार करा, काय जीवन ते मुलं जीवन जगत असतात. म्हणून प्रत्येक तरुण भावाला सांगणे, दादा जीवन जगत असताना त्या आर्मीवाल्या जवानाचे आदर्श मनामध्ये घे. तुझ्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. वासनारूपी प्रेमापायी जीवन बर्बाद करू नको. देशाधर्माचं काम कर, जीवनाचं सोनं होईल. जर दर 2-3 दिवसाला पेपरला न्यूज येते, अमक्या मुलीने अमक्या मुलाला प्रेमात धोका दिला म्हणून त्या मुलाने आत्महत्या करावी. अरे तुमचा आमचा जन्म हा आत्महत्या करण्याकरता झालेला नाही. पवित्र छत्रपती शिवरायांच्या वंशामध्ये तुम्ही आपण जन्माला आलेला आहात, आत्महत्या करण्याकरता नाही. प्रत्येक भावाला सांगणे, दादा वासनारूपी प्रेमापायी जीवन बर्बाद करू नको. तुला प्रेम करायचं असेल, देशाधर्मावरती प्रेम कर. प्रत्येक तरुणांसाठी एक वाक्य बोलेल आणि सेवा आटोक्यात घेऊन लक्ष देऊन ऐका. क्यों मरते हो यारो बेवफा, सनम के लेना दुपट्टा मिलेगा कफन के लिए. क्यों मरते हो यारो बेवफा, सनम के लेना दुपट्टा मिलेगा कफन के लिए. मरना है तो मरो मेरे यार वतन के लिए, तिरंगा मिलेगा तुम्हें कफन के लिए, तिरंगा मिलेगा तुम्हें कफन के लिए. देशाधर्मावरती मरा. प्रत्येक तरुण बहिणीला सांगणे, ताई तू माझी रक्ताची बहीण नाही पण धर्माची बहीण आहे. या नात्याने सांगतो, दिदी जीवनामध्ये एवढी शिक शिकत असताना तुझं नाव सुवर्ण अक्षरामध्ये कोरलं गेलं पाहिजे. पण शिकत असताना आपल्या बापाची मान या समाजात कधी खाली जाऊ देऊ नको. हेच तुझं सर्वात मोठं शिक्षण आहे. हेच सर्वात मोठं शिक्षण आहे. अरे सिंधुताई सपकाळांचं एक वाक्य होतं का कोणी राग मानून घेऊ नका. सिंधुताई सपकाळांचं एक वाक्य होतं. सिंधुताई सपकाळ सांगायच्या, भारतातनं बलात्काराचा शब्द कधी कमी होईल, कधी नष्ट होईल, ज्या वेळेला भारतातली प्रत्येक स्त्री, प्रत्येक मुलगी अंग भरून अंग झाकून कपडे घालायला शिकेल, त्या दिवशी भारतातनं बलात्काराचा शब्दच निघून जाईल. अरे किती भयंकर परिस्थिती काका. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. अंग झाकणे आपली
संस्कृती आहे, अंग प्रदर्शन करणे आपली संस्कृती नाही. आपण छत्रपती शिवबाराजांच्या आई होत्या जिजाई साहेब, राजसिंहासनावरती बसले होते तरी जिजाई साहेबांच्या डोक्यावरचा पदर खाली गेला नाही. परपुरुषाचा हात आपल्याला अंगाला लागू नये म्हणून यज्ञ कुंडामध्ये उडी टाकणाऱ्या त्या राणी पद्मिनीच्या देशामध्ये तुम्ही आपण जन्माला आलेला आहात. प्रत्येकाला सांगणे संस्कृती जपा, धर्म जपा. धर्मावरती फार मोठी ग्लानी आलेली. प्रत्येक मायबापाला सांगणे, तुम्हाला जर कधी तुमच्या मुलाचा मुलीच्या मोबाईलचा पासवर्ड माहीत नसेल तर तुम्हाला अधिकार नाही आपल्या मुला मुलींना महागडा मोबाईल घेऊन देण्याची. महागडा मोबाईल घेऊनच देऊ नका ना, तुम्हाला मोबाईल कळत नसेल तर. दर 8 दिवसाला, दर 2 दिवसाला आपण आपल्या मुलाची शाळेमध्ये विचारणा केली पाहिजे, त्याचा मोबाईल बघितला पाहिजे. कारण का अलीकडच्या काळामध्ये नास्तिक वृत्तीचे लोक आपल्या मुला मुलींना टार्गेट करतायत आणि आपल्या हिंदू धर्मावरती फार मोठं संकट आणण्याचा प्रयत्न करतात, हिंदू धर्मावरती ग्लानी आणण्याचा प्रयत्न करतायत. या गोष्टीची काळजी घ्या. आता जवळच 19 फेब्रुवारी येते छत्रपती शिवबाराजांची जयंती. प्रत्येकाला सांगणे, डीजे लावून आणि छत्रपती शिवबाराजांसमोर नाचून छत्रपती शिवबाराजांची जयंती साजरा करू नका. साजरा करायची असेल तर छत्रपती शिवबाराजांचे विचार आपल्या अंतःकरणामध्ये आणा. ही सर्वात मोठी शिवजयंती, ही सर्वात मोठी शिवजयंती. अलीकडच्या काळामध्ये बरेच अधर्मी लोक छत्रपती शिवबाराजांवर त्या आक्षेप घेतात. त्या अधर्मी लोकांसाठी एक वाक्य बोलतो, शेवा आटोक्यात घेतो. हिंदू धर्म तो पवित्र है, अधर्मी इंसान तू क्या जाने. हिंदू धर्म तो पवित्र है, अधर्मी इंसान तू क्या जाने. जो हिंदुस्तान के औलाद नहीं वो छत्रपति शिवाजी महाराज को क्या माने. छत्रपति शिवाजी महाराज को क्या. देशा धर्मावरती प्रेम करा, मायबापाची सेवा करा. कार्यक्रमाला उपस्थित समस्त गुणीजन महाराज मंडळी या ठिकाणी कीर्तनाला उपस्थित आहेत. यांच्यामध्ये नवे नवे तुमच्या सप्ताहाच्या पहिल्या दिवसापासून तर शेवटपर्यंत जेवढेही कीर्तनकार आहेत तेवढं सर्व माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं मोठे आहेत. त्याच नातीन फक्त मी उंचीतून वाढी जायची. उंची मग आपली बराबरी कोणीच करणार नाही. सर्व माझ्यापेक्षा ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी उंचीतून इथला वाढी जायले बाबा 24 उरीस ना, पण लोकसले अशी वाटत 47-48 उरीस ना होईल. एका ठिकाणी कीर्तन होतं. आता दाढी वाढलेली, पांढरा फेटा बांधतो. एक जण मालीचारे म्हणे, बाबा पोऱ्यान लगीन बिगीन करणं. त्याला म्हणतं कोण हा पोऱ्यानं. म्हणे तुम ना पोऱ्यान. त्यानंतर काका मनच बाकी शिरे आज लोकले ध्यानमा भरत नाही बाबा. लोकले बाबा कसा पाहिजे, दाढी गाडी बॉडी. आपला बा गाडी बी नाही, दाढी बी नाही, बॉडी बी नाही. माईक ना दांडाना आपला मग फरक नाही. माईक न स्टँड सुद्धा पुरत नाही. माले काहीतरी तुम्हाला भाग्य समजा पुरी केलं तर पाटलं ठेवणं पुढे. खरं आहे ना बाबा. हो झालेली सेवा विश्वमाऊली ज्ञानोबराच्या चरणावर. पण खरंच बाबा आपलं वजनच पडत नाही बाबा. लोकांना मला विचारलं म्हणे तू कीर्तनकार आहे का. म्हणतो नाही, मरी मायना पोतराच शेबू. काय सांगू. झालेली सेवा विश्वमाऊली ज्ञानोबराच्या चरणी अर्पण करतो. बोलण्याच्या वगामध्ये काही वेळ वाकडं बोललं गेलं असेल, बुद्धीचा वाणीचा दोष समजा. सर्व श्रोते सज्जन मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. मागच्या वर्षी तुम्ही भरभरून प्रेम दिलं होतं आणि याही वर्षी प्रेम दिलं, मग त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो. साऊंड दादा असतील, विनेकरी बाबा असतील, गायक वादक मंडळी, सर्वांच्या चरणी कोटी कोटी दंडवत. ज्या संतांमुळे ही कीर्तनाची परंपरा लादली त्या संतांचं मोठ्या प्रेमाने भजन करा. जय विठ्ठल जय हरी विठ्ठल, जय विठ्ठल जय हरी विठ्ठल.